नमस्कार मित्रहो, आपण पाहत आहात पी यू मराठी या यूट्यूब चॅनलवर. जर नवीन असाल तर आताच हे आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जन्म 12 जून 1974, मुंडगे हे मूळ गाव. संपूर्ण बालपण हे काळा चौकीच्या 18 शिरी मंजिल येथे गेलं. या चाळीमध्ये अनेक सार्वजनिक पूजा व्हायच्या. त्यानिमित्त चाळीतील सर्व मुले बालनाट्य, नृत्य, कोळी डान्स असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करायचे. या कार्यक्रमात सरांचाही सहभाग असायचा. सांस्कृतिक कार्यक्रम हे चाळीपुरते मर्यादित न राहता वेगवेगळ्या भागांमध्ये पूजेच्या निमित्ताने कार्यक्रम करू लागले. पुढे वडिलांना 10वी नंतर कळू लागलं आपल्या मुलाला अभिनय क्षेत्राची खूप आवड दिसते. म्हणून सरांना त्यांच्या वडिलांनी विजय खानविलकर या व्यक्तीकडे सोपवलं. विजय खानविलकर म्हणजे सरांचे गुरु. इथूनच खऱ्या अर्थाने अभिनय क्षेत्राचा श्री गणेशा झाला. महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र सानेगुरुजी पथ या नावाने थिएटर चालू केलं आणि याच पथकातून राज्यस्तरीय एकांकिका, राज्यस्तरीय 2 अंकी स्पर्धा करू लागले. या पथकाचं पहिलं नाटक हनवेची मरी आई, यामध्ये सरांनी जगल्या महाराजाची भूमिका केली. 1989 ते 90 साली राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेमध्ये 527 नाटकातून हनव्याची मरी आई हे नाटक पहिलं आलं. 1996 मध्ये विजय खानविलकर या गुरूंनी सह्याद्री वाहिनीवर हनव्याची मरी आई हे नाटकावर मालिका तयार केली. 1996 मध्ये सर खऱ्या अर्थाने कॅमेरा समोर आले. विजय खानविलकर यांनी आर्ट मुंबई सर्कल या संस्थेच्या नावाने श्रद्धा ही मालिका सुरू केली आणि या मालिकेमध्येही सरांनी जगल्या महाराजाचीच भूमिका साकारली. पुढे आदित्य मुंबई नावाच्या संस्थेमार्फत सुशांत शेलार व सर एकांकिका करू लागले. सुशांत शेलार व मित्राच्या मदतीने सरांनी हिंदी मालिकेमध्ये व चित्रपटात एंट्री झाली. 36 साल बाद सोनी टीव्हीवर चाललेल्या मालिकेमध्ये सरांना इन्स्पेक्टरची भूमिका मिळाली. या 36 साल बाद या हिंदी मालिकेचे लेखक श्रीधर राघवन. या मालिकेतील सरांनी साकारलेली इन्स्पेक्टरची भूमिका श्रीधर राघवन यांना आवडली. पुढे श्रीधर राघवन व राजकुमार संतोषी लिखित खाकी या चित्रपटासाठी सरांना संधी मिळाली. या संधीचं सोनं झालं. खाकी या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत सरांनी एंट्री मारली. पुढे डिवार चित्रपटासाठी श्रीधर राघवन यांनी पुन्हा एक संधी दिली. राजकुमार संतोषी लिखित सरांना फॅमिली या चित्रपटासाठी बोलवलं. अशा प्रकारे हिंदीतला प्रवास सुरू झाला. सरांचं नशीब इतकं चांगलं, या तिन्ही चित्रपटामध्ये सरांनी काम अमिताभ बच्चन सरांसोबत केलं. त्यानंतर सरांनी मुख्य भूमिकेत पहिला मराठी चित्रपट दे सरूड हा केला. पुढे मुंबई मेरी जान, फोर्स, राईट ओर रॉंग, दृश्यम, चक्रधर, मेरे देश की धरती अशा अनेक नावाजलेल्या चित्रपटात सरांना काम करण्याची संधी मिळत गेली व चित्रपट सृष्टीतला हा प्रवास चालू झाला. 1991 मध्ये सरांचा टेक्निकल कोर्स पूर्ण झाल्याने ते नेल्को कंपनीमध्ये 6 महिने व LIC एजंट भरत पुरोहित यांच्या हाताखाली 6 महिने अशा प्रकारे सरांनी आयुष्यामध्ये 2 ठिकाणी नोकरी केली. पुढे नोकरीला कायमचा रामराम करून अभिनयाचा प्रवास सुरू ठेवला. अभिनय सृष्टीतला या प्रवासात सरांना त्यांच्या भावंडांचा खूप सपोर्ट होता. वडिलांची खंबीर साथ होती. आईचा थोडा विरोध होता, पण पुढे त्यांना आईचीही साथ मिळाली. आता बायकोंची व मुलींचीही साथ त्यांना लाभल्याने व खूप कष्ट केल्यामुळे आज चित्रपटसृष्टीमध्ये सरांनी आपला ठसा उमटवला. अशा हा कष्टकरी अभिनेता म्हणजेच कमलेश तुकाराम सावंत सर यांना पी.यू. मराठीचा मानाचा मुजरा. मित्रहो, अजून देखील आपलं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ इतरांपर्यंत मित्रहो नक्की पोहोचवा. धन्यवाद.